नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पाव वडे अर्थात ब्रेडचे वडे। अगदी सोपे आणि टेस्टी रेसिपी आहे। सगळ्यात आधी 4 टेबलस्पून म्हणजे अर्धा कप दही आपल्याला फेटून घ्यायचंय आणि त्यामध्ये पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून जिरे पावडर घालायचे। पाव टीस्पून मिरपूड घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। हे सगळं छान एकत्र करून घ्यायचंय। आता यामध्ये 3 टेबलस्पून बेसन पीठ आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचंय। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लोअर वापरू शकता। हेही नीट मिक्स करून घ्यायचंय आणि जास्त कोरडं झालं असेल तर थोडं पाणी घालून मिक्स करायचंय। मी इथे 2 ते 3 चमचे पाणी वापरलेलं आहे। ओवा टाकायचा राहिला होता, अर्धा टीस्पून ओवा टाकायचा आहे। मिश्रणाची पातळ अशी पेस्ट करायची। हे बघा, अशा कन्सिस्टन्सी मध्ये पेस्ट करायचे। मिश्रण साइडला ठेवून देऊयात आणि तडक्याची तयारी करूयात। 1 टेबलस्पून तेल घ्यायचंय, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग, थोडा कढीपत्ता आणि 2 ते 3 मिरच्या चिरून टाकायचे। 1 मिनिट याला परतून घेऊयात। बॅटर मध्ये तडका ओतून घेऊयात। छान मिक्स करून घ्यायचंय। आता ब्रेडला असं मधून त्रिकोणी कापायचंय। तुम्ही साधा किंवा सँडविच ब्रेड वापरू शकता। आता हा ब्रेडचा पीस बॅटर मध्ये बुडवून फ्राय करून घ्यायचंय। छान सगळीकडून त्याला बॅटर लागलं पाहिजे। आमच्याकडे याला पाव वडा, ब्रेड पकोडा किंवा ब्रेडचा वडा असं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा। हे बघा, लाईट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। गरमागरम ब्रेड पकोडा खायला तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।